आज माझी गाथा तिच्या आजीसोबत पापड करायला गेली होती, त्यामुळे माझ्यासोबत फक्त कानाच होता आणि घरातली सगळी कामं मला एकटीलाच करायची होती. त्यामुळे मी आधी हॉल आवरायला घेतला. हॉल आवरून झाल्यानंतर मी बाथरूम धुतले. बाथरूम धुवून झाल्यानंतर मग मी बेसिन धुवून घेतले. माझा काना मध्ये मध्ये लुडबुड करत होता, त्यालाही मला सांभाळायचं होतं. जेव्हा 2 बाळं असतं तेव्हा घर सांभाळणं खरंच मुश्किल असतं, परंतु एका बाळासोबत मी इझिली घर सांभाळून घरातली सगळं काम आवरून आणि त्याला देखील मला छानपणे सांभाळलं गेलं होतं. त्यानंतर मी बेडरूममध्ये आली आणि खूप साऱ्या कपड्यांचा पसारा तेथे पडलेला होता आणि सगळ्या कपड्यांच्या घड्या करून घेतल्या. लहान बाळ असल्यामुळे आणि 2 ट्विन्स असल्यामुळे आमच्या घरात खूप सारी कपडे निघतात, त्यामुळे रोज सगळे कपडे मशीनला लावावे लागतात. त्यानंतर मी किचनमध्ये आली आणि किचनवरती खूप सारा पसारा होता, तो मी आवरायला घेतला. कान्हा माझा तेथेच खेळत होता, लुडबुड करत होता आणि मी आवरलेला पसारा देखील पुन्हा पुन्हा काढत होता. तो सारखा बरण्या सरकवत होता. आम्ही देवाऱ्यातील देव देखील आवरून दिले आहेत, कारण ते सगळी देव खाली घेऊन जातात, बाहेरसुद्धा घेऊन जातात. त्यानंतर मी घर झाडायला घेतलं. किचन, हॉल, बेड सगळंच आवरून झालं होतं. फक्त घर झाडायची बाकी होती, परंतु माझा कानामध्येच रडायला लागला. मग त्याला मी कडेवर घेतलं आणि मग दूध पाजून झोपवलं आणि त्यानंतर उरलेली घरं झाडली. आणि बघा आता कान्हा उठल्यानंतर माझं घर किती छान पद्धतीने मी आवरून ठेवलेलं आहे. घरातील स्वच्छता असली की घरात लक्ष्मी नांदत असते. जरी ट्विन्स बाळ आहेत आमच्या घरात, तरी घरातील स्वच्छतेला मात्र आम्ही अजिबात कानकूच करत नाही. सगळं आमचं घर अगदी स्वच्छ असतं. तुम्ही बघू शकता घर किती छान दिसतंय आणि किती छान वाटतंय. आणि माझा कान्हा इथे उठल्यानंतर मोबाईल बघत होता.